पुणे महापालिकेत पुणे शहराचं सांस्कृतिक धोरण ठरवण्याचा प्रस्ताव आहे। मागील 3 वर्षापासून त्याचं काम सुरू आहे। त्यातील सल्लागार समितीमध्ये राहुल सोलापूरकर यांचं नाव आहे। अजून या प्रस्तावाला मंजुरी मिळालेली नाही। सोलापूरकर यांचं नाव आधीपासूनच समितीमध्ये आहे। राहुल सोलापूरकरांच्या नावानं वादाची शक्यता आता वर्तवली जाते। आपण पाहतो यावेळी पुणे महापालिकेत पुणे शहराचं सांस्कृतिक धोरण ठरवण्याचा हा प्रस्ताव आहे। त्यातील सल्लागार समितीमध्ये राहुल सोलापूरकर यांचं नाव आहे। अजून या प्रस्तावाला मंजुरी मिळालेली नाही, मात्र या नावामुळे वादाची शक्यता आता वर्तवली जाते। ही मोठी बातमी आपण आत्ताच्या क्षणाची पाहतोय। प्रस्तावाला अद्यापही मंजुरी मिळालेली नाही, मात्र सोलापूरकरांच्या नावानं वादाची ठिणगी यात पडण्याची शक्यता वर्तवली जाते। प्रस्ताव सल्लागार समितीत राहुल सोलापूरकरांचं नाव आहे। त्यांच्या नावामुळेच आता नव्या वादाची ठिणगी पडण्याची शक्यता वर्तवली जाते। आत्ताच्या क्षणाची ही मोठी बातमी आपण पाहतोय। पुणे महापालिकेत पुणे शहराचं सांस्कृतिक धोरण ठरवण्याचा हा प्रस्ताव आहे आणि या प्रस्तावातच राहुल सोलापूरकरांचं नाव आहे। तर मागील 3 वर्षापासून त्याचं काम सुरू आहे। त्यातील सल्लागार समितीत राहुल सोलापूरकर यांचं नाव आहे। दरम्यान या सगळ्यावर जितेंद्र आव्हाडांनी टीका करत ट्विट केलेलं आहे। आपण पाहूया त्यांनी काय ट्विट केलंय। पुण्याचं सांस्कृतिक धोरण अंमलबजावणी यासाठी समिती नेमली आहे। या समितीत थोर इतिहास संशोधक राहुल सोलापूरकरांना संधी दिली आहे। आता आपल्याला कळलंच असेल की सोलापूरकर जे बोलतो ते कुणाच्या इशाऱ्यावर बोलतो आणि त्याला राजश्री कुणाचा आहे। प्रस्ताव सल्लागार समितीत राहुल सोलापूरकरांचं नाव आहे आणि त्यामुळेच आता नवीन वाद सुरू होण्याची शक्यता आहे। ही मोठी बातमी आपण आत्ताच्या क्षणाची पाहतोय। तर सध्या हा जो स्क्रीनवर दिसतोय तोच हा प्रस्ताव आहे। सल्लागार समितीमध्ये राहुल सोलापूरकरांचं नाव आहे। पुणे सांस्कृतिक धोरणाचा हा प्रस्ताव आहे आणि त्याच्यात समितीमध्ये राहुल सोलापूरकरचं नाव असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। तुम्ही पाहू शकता 4थ्या स्थानी राहुल सोलापूरकर याचं नाव आहे। हे आपण जर पाहिलं तर वरून 4थं नाव जे आहे ते राहुल सोलापूरकरांचं आहे। इथं या सध्या स्क्रीनवर आपल्याला ही लिस्ट पाहायला मिळते। राहुल सोलापूरकर प्रसिद्ध अभिनेता म्हणून वक्ता म्हणून त्यांचं नाव इथं या सल्लागार समितीमध्ये आहे। पुणे सांस्कृतिक धोरणाचा हा प्रस्ताव, त्यात राहुल सोलापूरकर यांचं नाव 4थ्या स्थानी हे सोलापूरकरांचं नाव आहे। माझं असं प्रामाणिक सांगणं आहे